करायचं काय? खाली डोकं वर पाय. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. मोदी शहा मोदी शहा मोदी शहा अरे गली गली में चोर है मोदी सरकार चोर है. गली गली में चोर है मोदी सरकार चोर के साथ है. अभिजीत दिप्या तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अभिजीत दिप्या तुम आगे बढ़ो इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. भारत माता की जय. अरे भारत माता की जय. अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जय जय भवानी जय 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 शिवाजी. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या. राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या. राजीनामा द्या. अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नीट पेपर फुट करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अरे नीट पेपर फुटी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अरे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकार हाय हाय. 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 धर्मेंद्र प्रधान हाय हाय. धर्मेंद्र प्रधान हाय हाय. अरे धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर. खाली डोकं वर पाय. अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. अरे शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या मोदी सरकारचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरकार चोर है. गली गली में शोर है मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है मोदी सरकार चोर है. या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. शिक्षण मंत्री राजीनामा दिला पाहिजे. मोदी सरकार हाय हाय 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 मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है पुढे बघा सगळ्यांना समोर सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं आंदोलन शांततापूर्ण वातावरणात चालू होतं देशामध्ये आणि ते हिंसक बनण्याचं काम या पोलिसांनी आणि गृह मंत्रालयाने केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त करतो. तर म्हणजे तुम्ही बघितलं असाल 21 दिवस शांततापूर्ण वातावरणात आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं आणि त्यावेळी सरकारला एक आंदोलकांना भेटण्याची वेळ होती आणि त्या 20 दिवसात भेटून त्यांनी शांततापूर्ण वातावरणात हे आंदोलन थांबवलं पाहिजे होतं. त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता. पूर्ण देशभरात एवढी लाट असताना त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा काय घेत नाहीये? कसला इगो या सरकारला आहे? कसली 56 इंचाची छाती तुमची कमी होणार आहे? हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण आजही तुम्ही बघत असाल इतके सगळं हिंसक होऊन सुद्धा आजही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही. ही देशातली शोकांतिका आहे. कुठच्या देशाने देश चाललाय, कुठच्या दिशेने देश चाललाय ही खरं म्हणजे विचार करण्याची जी वेळ आहे ती लोकांवरती जनतेवरती आलेली आहे. हा हुकुमशाहीकडे देश चाललाय की काय? खरं म्हणजे तुम्ही बघितलं असाल की मागच्या वेळी सुद्धा आधीचे पंतप्रधान असतील, आधीची सरकार असतील, ती उपोषणकर्त्यांना भेटायला जायची. त्या ठिकाणी आवाज उठवल्यानंतर त्या ठिकाणी भेटायला जाऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करायची. पण हे सरकार आहे की कुठचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करताय? त्यावेळी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत नाही आहे. विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीमार या सरकारने केलेला आहे. त्या शांततापूर्ण वातावरणामध्ये जे उपोषण करत होते त्यांच्यावरती लाठी हल्ला केलेला आहे. त्याचा खरं म्हणजे आम्ही सर्वांनी निषेध या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी पण या ठिकाणी दमलेले आहेत.
पूर्ण सिंधुदुर्गातनं एक आवाज उठवतोय. तुम्ही बघितलं असाल, कणकवलीत असेल, सावंतवाडीत असेल, वेंगुर्ल्यात असेल, सगळीकडनं हा आवाज उठतोय. हा देशभरातला आवाज, हा जो सिंधुदुर्गातला आवाज आहे, हा देशभरातला आवाज या सरकारपर्यंत पोहोचून दे. आणि लवकरात लवकर शिक्षण मंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा, ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ले केले त्या त्या गृहमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, अशी भूमिका आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे जे आंदोलन आहे आमचं, ते हे विद्यार्थ्यांसाठी आहे. हे एक दिवस आम्ही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि प्रत्येकाने, या सिंधुदुर्गातल्या प्रत्येकाने, ह्या देशातल्या प्रत्येकाने ह्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि ही जी अराजकता देशामध्ये माजवलेली आहे ती संपवली पाहिजे. या ठिकाणी या ठिकाणी परत एकदा मी या मोदी शहा सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. जी काही नेट पेपर परीक्षेचे पेपर फुटले आणि त्यामुळे दिल्ली जंतर मंतरवर सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन या ठिकाणी सुरू होतं, आज त्या आंदोलनाचा 26वा दिवस असताना सोनम वांगचुक सरांनी आपलं उपोषण विद्यार्थ्यांसाठी, त्यांना न्याय मिळण्यासाठी अजूनही सुरू ठेवलेलं आहे. परंतु काही दिवसापूर्वी दडपशाही करून त्यांचं ते उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. आणि याच गोष्टीचा निषेध म्हणून गेले कित्येक दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या या चळवळीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर फुटी झाली. कालच आपण बघितलं असाल, राहुल गांधी साहेबांनी या ठिकाणी याबद्दल विस्तृत आढावा या ठिकाणी पत्रकारांसमोर मांडला. परंतु या 152 वेळा पेपर फुटी होऊन सुद्धा दोषींवर अजून कारवाई झाली नाही. अशातच जी काही नीट पेपर फुटी झाली, त्या पेपर फुटीमुळे एकूण 21 जणांनी, या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली. आणि त्यांना कुठेतरी श्रद्धांजली मिळावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि या दोषींवर कारवाई व्हावी म्हणून देवगड महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं. खरं तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनाला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की एकही आंदोलक या ठिकाणी भाडे तत्वावर आणलेला नाही. काही लोकांना सवय असतं की भाडे तत्वावर या ठिकाणी आंदोलक आणून आंदोलन करायचं. परंतु या जंतर मंतरवर चालू असणाऱ्या आंदोलकांवर जो काही अमानुष लाठी हल्ला झाला, त्यातल्या मुलींवर जो काही लाठीचार्ज झाला, अक्षरशः त्यांचे कपडे फाडले, इथपर्यंत यांची मजल गेली. खरं तर गृह खात्याने याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन या ठिकाणी अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी घेऊन या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. कारण कालच्या या लाठी हल्ल्यात आमचा ठामठाम आरोप आहे, पोलिसांच्या वर्दीत त्या ठिकाणी भाजपचे गुंड हे त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत होते. तुमची इतकी हिंमत, तुम्ही या आंदोलनकर्त्यांना, या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणताय. अरे, इंग्रजांनी सुद्धा जेवढा अत्याचार स्वतंत्र देश होताना या स्वतंत्र सैनिकांवर केला नसेल, तेवढा अत्याचार या ठिकाणी या सरकारने या विद्यार्थ्यांवर केलेला आहे. अक्षरशः रक्तबंबाळ होऊन हातपाय तोडेपर्यंत त्या विद्यार्थ्यांना मारलंय. ते का आतंकवादी आहेत का? आतंकवाद्यांचं पण तुम्ही काय करू शकत नाही. मुळात भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वतंत्र लढ्यात कुठेच नव्हता, त्याच्यामुळे त्यांना ही आंदोलनं आणि न्याय मिळवणं कसं असतं हे कधीच समजणार नाही. एक तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या होता का हे त्यांना विचारा. आणि म्हणूनच हा जो काही विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे तो कदापि सहन करणार नाही. याच्यापेक्षा तीव्र आंदोलन जर विद्यार्थ्यांसाठी करावं लागलं तर महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने या देवगड तालुक्यात आंदोलन करेल, हे ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. महिनाभर दिल्ली जंतर मंतर ते जे काही विद्यार्थ्यांसाठी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची मोदी सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. आणि हे मोदी सरकार म्हणजे उद्या भविष्य, आणि जे विद्यार्थी आहेत ते उच्च शिक्षित आहेत, उच्च शिक्षित तरुण आज आपल्या भविष्याबद्दल आवाज उठवत आहेत, पण त्यांचं भविष्याचं अंतराळ करण्याचं काम हे सरकार करतं आहे. कारण आपण बघितलं तर देश स्वातंत्र्यात सुद्धा ज्यावेळी इंग्रज ज्यावेळी राज्य होतं त्यांनीही एवढी अमानुष अत्याचार केला नसेल, एवढा अत्याचार सध्याचं असलेलं मोदी सरकार करत आहे. पण एवढं 21 दिवस आंदोलन होत असताना सुद्धा देशाचा एक जबाबदार मंत्री किंवा देशाचा कोणतरी प्रमुख म्हणून त्या आंदोलकांशी चर्चा केली पाहिजे होती. पण एवढंही सौजन्य त्यांनी आजपर्यंत दाखवलं नाही. आणि प्रशासनाला पुढे करून, पोलिसांना पुढे करून, लाट्या काट्यांचा मार देऊन
हे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं आहे. या सरकारला विनंती आहे, जे आंदोलक आहेत ते सगळे उच्च शिक्षित आहेत, त्यांच्या हातात संविधान आहे, पुस्तक आहेत, पण तुम्ही त्यांच्या हातावर लाठ्या काट्यांचे ऋण जे काय ओळ मारून देताय, त्यांना हातपाय तोडताय. हे भविष्यात नक्कीच याचा उद्रेक याच्यापेक्षाही भविष्यात करायचा झाला तर आम्ही देवगडपासून त्याची सुरुवात करू. कारण देशाचा इतिहास आहे की देशाच्या इतिहासात कुठच्याही गोष्टीची सुरुवात ही महाराष्ट्रातून होते. म्हणून मी दिपके सारखे आपले सहकारी जे युवकांसाठी आवाज उठवत आहेत त्यांचं मी खास करून अभिनंदन करतो की आजपर्यंत या विषयावर सत्ताधाऱ्यातला आमदार खासदार एकही या शब्दावर बोलत नाही आहेत. पण असं असताना फक्त काही सन्मानित राज्याचे मुख्यमंत्री काल मला वाटतं म्हणाले की हे आंदोलन नेतृत्वहीन होतं, पण नेतृत्वहीन असताना ते विद्यार्थी आपल्याच महाराष्ट्रातले राज्यातले कुठे इतर देशातलेच होते हे त्यांनी विसरता कामा नये. आणि या विद्यार्थ्यांना अगदी आतंकवादी ठरवण्याचं सुद्धा ते काही आजपर्यंत कमी पडले नाही. या विद्यार्थ्यांना आतंकवादी ठरवण्याचं काम यांनी केलं. ज्यावेळी तुम्ही आंदोलन करतात ती लोकशाही मार्गाने असतात आणि ज्यावेळी सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरतो तो आतंकवादी असतो. हे जे काही धोरण आहे हे जास्त दिवस चालणार नाही, कारण आता जनता जागी झाली आहे. खरोखरच सर्वसामान्य युवक त्या ठिकाणी होते, विद्यार्थिनी त्या ठिकाणी होत्या, त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा हस्तक्षेप नव्हता. पण असं असताना सर्वसामान्य लोक जर रस्त्यावर उतरत असतील तर आज आपल्या इथे जमलेल्या प्रत्येक आज खास करून मी अभिनंदन करेन की आपल्या तालुक्यात युवकांनी मागे काही गेल्या महिन्यात युवकांनी रोजगारासाठी रॅली काढली. त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण कुठेतरी अप्रत्यक्ष होईना की आम्हाला रोजगार पाहिजे यासाठी युवक रस्त्यावर उतरत आहेत. पण आज हे जे युवक आहेत एक फक्त साध्या व्हॉट्सअपच्या मेसेजवर या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरोखर यात जमले जास्त असे युवक असतील, आमच्या बहिणी असतील. खरोखरच तुम्ही या ठिकाणी आलात. मी महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून की तुमचा भाऊ म्हणून तुमचा सहकारी म्हणून या ठिकाणी तुमचं स्वागत करतो. आणि याच्या पुढची लढाई हे राजकीय पक्ष कोणी काँग्रेस असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी असू. पण आता ही सध्या लोकशाही या देशात माझं तर मत आहे उरलेली नाही आहे. आता ही प्रत्येकाची लढाई सुरू झाली आहे. काल म्हणजे गेल्या 10 वर्षापर्यंत सत्ताधारी विरोधक अशी लढाई होती, पण आता सर्वसामान्यांची लढाई झालेली आहे. त्यामुळे माझे युवक बंधू या ठिकाणी आहेत. तुम्हाला विनंती आहे की आता प्रत्येकाने आपण हा लढा हातात घेतला पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू तुमचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.